त्यातलाच नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सर्व शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर त्र्यंबकेश्वर आणि घाटमाथ्याच्या परिसरातही पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। दरम्यान सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्याच्या पेठ, दिंडोरी, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण या भागात ढगफुटी संभाव्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठ बंद ठेवण्याबरोबरच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। तर कळवण तालुक्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वरचं मंदिर देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्र्यंबकेश्वरमधील पर्यटकांना देखील काल रात्री उशिरा सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्याशिवाय धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना रेस्क्यू करत त्यांना निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत रात्री 2 वाजेपर्यंत अनेक नागरिकांना रेस्क्यू केलं। हवामान खात्याचा अलर्ट अद्यापही कायम आहे आणि नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आज सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये अलर्ट अधिक दिसतोय। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद आहे। आज नाशिकमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ढग सदृश पाऊस तिथे कोसळू शकतो, काय सद्यस्थिती आहे पावसाची? प्राजक्ता, मी आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि याच त्र्यंबकेश्वर आणि परिसरामध्ये ढगफुटी संभाव्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्या सगळ्या परिस्थितीमुळे प्रशासनाने काळजी म्हणून अशा स्वरूपानं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। केवळ नाशिकचं त्र्यंबकेश्वराचंच मंदिर नाही तर 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचा सप्तशृंगी मंदिर आणि सप्तशृंगी गडाचा परिसर जो आहे तो देखील बंद ठेवण्यात आलेला आहे। आताची ही जी दृश्य आहे प्राजक्ता, ती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे आहे आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। मात्र जो संभाव्य ढगफुटी सदृश पाऊस होता तो मात्र अद्यापही कुठेही पडलेला नाहीये। मात्र सकाळी 10 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंतचा अलर्ट जो आहे तो पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर शहरातील संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती देखील आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खाजगी आस्थापना असतील, शाळा महाविद्यालय असतील, यांना देखील आज नाशिक जिल्ह्यामध्ये सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली आहे। विशेषतः नाशिक महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेच्या शाळा असो किंवा खाजगी शाळा असो, अशा सगळ्याच शाळा ज्या आहेत त्या प्रशासनाने बंद ठेवलेल्या आहे। खाजगी आस्थापनांना देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या की जर आवश्यकता नसेल तर वर्क फ्रॉम होमची आपण उपाययोजना करावी, अशा स्वरूपाच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने दिलेल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज एक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये एक अप्रत्यक्ष जो लॉकडाऊन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर जे आहे ते आज बंद ठेवण्यात आलेलं आहे कारण या परिसरामध्ये अर्थात त्र्यंबकेश्वरचा मेढघरचा परिसर असेल, तिकडे मागच्या बाजूला डोंगरांचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 300 मिलीमीटर इतका पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे आणि म्हणूनच प्रशासनानं काळजी म्हणून अशा स्वरूपानं खबरदारी म्हणून अशा स्वरूपानं हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना देखील काल रात्रीच त्र्यंबकेश्वर सोडण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या होत्या। इतकंच नाही तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये ज्या धोकादायक ठिकाणं आहे, वाड्या आहेत किंवा इतर वस्त्या आहेत त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना देखील रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। स्वतः मंत्री गिरीश महाजन काल रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून होते। त्र्यंबकच्या आजूबाजूला असलेल्या वाड्या वस्त्यांवरती जाऊन मेढघर किल्ला असेल किंवा इतर गंगाद्वार असेल या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना त्यांनी रेस्क्यू केलं। तब्बल 25 ते 30 वाहनांमधून 200हून अधिक नागरिकांना मेढघर किल्ल्यावरून आणि गंगाद्वारवरून रेस्क्यू करत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नाशिकच्या इगतपुरी आणि परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना देखील काल रात्री उशिरा रेस्क्यू करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण डोंगर माथ्यांचा परिसर आहे, घाट माथ्यांचा परिसर आहे। डोंगरावरून कोसळणारे धबधबे देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो या परिसरामध्ये सुरू आहे। मात्र सध्या जो पाऊस पडतोय त्याची नोंद जी झाली आहे ती साधारणतः 60 ते 61 मिलीमीटर काल रात्रीपर्यंतची पावसाची नोंद आहे। मात्र जर याच परिसरामध्ये जर एकाच वेळी 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर निश्चितपणे परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाऊ शकते आणि म्हणून
प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे आणि संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेषतः त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, हर्सूल या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो। पुढे दिंडोरी, कळवण या बेल्टमध्ये देखील मोठा पाऊस जो आहे तो पडू शकतो। तर खाली घाटमाथ्याच्या खाली गेल्यानंतर जव्हार, मोखाडा आणि पालघर या भागांना देखील पावसाचा धोका अधिक आहे आणि त्यामुळे या सगळ्याच परिसरामध्ये हाय अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। सप्तशृंगी देवीचं मंदिर जे आहे ते देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्र्यंबकेश्वरची संपूर्ण बाजारपेठ जी आहे प्राजक्ता ती देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। निश्चितच लक्ष्मण, जितकी प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची देखील तितकीच जबाबदारी आहे, त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका। लक्ष्मण, तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तिकडे कोल्हापूरची पंचगंगा नदीची सध्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। रात्रभर होत असलेल्या मुसळधार पावसानं नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली गेले असून पाण्याच्या प्रवाहानं मांगले बंधारा हा जवळचा रस्ता खचलाय। अनेक ठिकाणी वाहतूक प्रभावित झालेली आहे, तर 3 राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला कोल्हापूरची अधिकची स्थिती सांगतील। ज्ञानेश्वर, पंचगंगा नदीची सध्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असल्याचं कळतंय, काय सद्यस्थिती आहे पावसाची? कोल्हापूरमध्ये मध्यरात्री सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस होते त्याच्यामुळे आहे ते नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। मी सध्या पंचगंगा नदीच्या शिवाजी पूल या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणचे दृश्य पाहायला गेलं तर पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते। आणखीन 4 फुटांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली तर पंचगंगा नदी इशारा पातळी गाठणार आहे। त्यानंतर प्रशासन आहे ते नदीकाठच्या गावांना आहे ते स्थलांतर करण्याचा निर्णय घेणार आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुद्धा आता बैठक आज होईल आणि या बैठकीनंतर आहे ते या संदर्भातल्या सूचना आहेत ते इथल्या ग्रामस्थांना दिल्या जातील। एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या संभाव्य परिस्थितीच्या माध्यमातून प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। पाऊस जसा वाढतोय तसतशी यंत्रणा सुद्धा अलर्ट होताना आपल्याला दिसून येते। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे त्या परिसरातले लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत ते मोठ्या प्रमाणात भरताना आपल्याला दिसून येते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात जो विसर्ग होतोय त्यामुळे नदीची पाणी पातळी आहे ते झपाट्याने वाढताना दिसून येते। जिल्ह्यातले जवळपास 56 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। 3 राज्यमार्ग बंद आहेत। मांगलेचा रस्ता जो आहे तो पुला नजीकचा खचला आहे। पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या रस्त्यावरून सुद्धा वाहतूक करणे अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनानं आहे ते केलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आजही कायम आहे। मध्यरात्री जो मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसून येते। पंचगंगा नदी आहे ते आता आजूबाजूला विस्तारताना दिसते। वाड्याच्या पुतळ्यापर्यंत आहे तो आता पाणी आहे ते सरकताना आपल्याला दिसून येते। शहराच्या दिशेनं पाणी आता सरकताना दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। नागरिकांना जर स्थलांतर करायची वेळ आली त्यासाठी निवारा शेडची उभारणी सुद्धा आहे ती जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापुरात आज सुद्धा आहे ते ऑरेंज अलर्ट आहे आणि पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर कोल्हापूरची स्थिती यावेळी सुद्धा आहे ते 2019 आणि 21 यावेळी ज्या पद्धतीनं महापूर आला होता त्याच पद्धतीची स्थिती निर्माण होईल अशा पद्धतीची शक्यता आणि भीती आहे ती व्यक्त केली जाते। प्राजक्ता, ठीक आहे। ज्ञानेश्वर, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पालघरमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा रेड अलर्ट असल्यानं नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान जव्हार जिल्ह्यात हवामान खात्यानं अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पश्चिम किनारपट्टीवरील सखल भागातून नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर सुरू असून प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी माझे सहकारी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, पालघरमध्ये पावसाची काय स्थिती आहे? आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे।